जायचं आहे 9 वाजता. 9 वाजता सुधीर येतोय थोडं. तर मी आज बनवणार आहे पास्ता. त्यासाठी मी हा विकतचा पास्ता आणला आहे. हा पाव किलो आहे, 30 रुपयाचा. असं मी 2 पॅकेट घेतले आहेत. त्यानंतर आपल्याला तेल लागणार आहे, मीठ लागणार आहे आणि हा आहे पास्ता मसाला. 5 रुपयाला 1 पॅकेट मिळतो. आणि हा मेयोनीज आहे, ज्याच्यात हर्ब्स अँड गार्लिकचं मिक्स आहे मेयोनीज. आपल्याला एक कांदा लागणार आहे. मी मोठा कांदा घेतला आहे चिरून. इथे मी पाणी ठेवलं आहे, त्यामध्ये मी तेल टाकणार आहे. जवळजवळ 1 चमचा टाकलेला आहे. त्याला छान असं मिक्स करून घेणार आहे. सॉरी फॉर दॅट, मी कॅमेरा ऑन करायलाच विसरून गेली. मग मी यामध्ये मीठ टाकलं, मग नंतर पास्ता टाकला. आता हा मी दुसरा पास्ता टाकून घेणार आहे. याला छानपैकी मी शिजवून घेणार आहे. एक 10-15 मिनिटांमध्ये हा पास्ता शिजून होईल. तुम्ही पाहू शकता की किती छानपैकी माझा पास्ता शिजला गेलेला आहे. मग आपण या पास्त्याला छानपैकी गाळून घेणार आहे. यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे आणि मग नंतर फॅन खाली थंड व्हायला द्यायचा आहे, जेणेकरून तो पूर्ण मोकळा होईल. मी एका प्लेटमध्ये काढून ठेवला होता फॅन खाली. तो पास्ता मस्त असा मोकळा झाला होता. आणि इथे मुलींनी मला गेल्या बेडरूममध्ये, जे माझ्यासाठी सरप्राईज होतं. लहान मुलांना दिसत नाहीये माझे डोळे तरी बघून आपल्याला खूप आनंद होतो आणि आपणही त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला पाहिजे. तर इथे माझा चांगला कांदा परतून झालेला आहे. त्यानंतर मी यामध्ये पास्ता टाकणार आहे. भरपूर क्वांटिटीत बनवला होता, कारण आज बर्थडे होता मुलीचा. त्यानंतर मी हा मसाला आहे, पास्ता मसाला हा टाकणार आहे. मी 3 पॅकेट आणले होते, तर आधी 2 पॅकेटच टाकून घेणार आहे. त्यानंतर हा हर्ब्स अँड गार्लिकचा मेयोनीज. हा मी सगळंच टाकणार आहे, कारण हा व्हाईट पास्ता सॉस सारखाच लागतो. मग आणि छान याला मी आता परतून घेणार आहे. आणि हा पिझ्झा पास्ता मसाला सॉस टाकणार आहे मी, हा वाला.
पिझ्झा टॉपिंग फंडूसचा. आणि मी याला छानपैकी आता परतून घेणार आहे. परतून घेऊन आपण फक्त 1 मिनिट वाफेवर ठेवणार आहे आणि आपला झाला पास्ता रेडी. खूप सिंपल पास्ता रेसिपी आहे, प्लीज ट्राय करून बघा. मी छान याला असं परतून घेतलं आहे आणि फक्त 1 मिनिट मी वाफेवर ठेवणार आहे. इथे माझ्या मुली मनोरंजनासाठी मला डान्स करून दाखवत होत्या, की जे आता खूप ट्रेंडिंग आहे. काहीतरी पुष्पा सॉन्ग आहे वाटतं. त्या नाचत होत्या आणि मला दाखवत होत्या आणि मी टी व्हीमध्ये बघत होते ॲक्च्युली. तर त्या म्हणत होत्या की तू टी व्हीकडे नको बघू, तू आमचा डान्स बघ, तू अशी का करते, तू आमचा
तर आज फादर डे होता आणि त्या निमित्ताने आम्ही केक कापून घेतला बाबांकडून. त्यानंतर आम्ही एकत्र जेवण केलं. मुलांनी पास्ताच खाल्ला. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी तुमच्यासाठी असेच छान छान ब्लॉग घेऊन येत जाईल. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, सी यू.